ठाणे शहरातील पोस्ट ऑफिससह कोलशेत, बाळकोम, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, नौपाडा, JK ग्राम, वर्तकनगर, वागळे इस्टेट इत्यादी पोस्ट ऑफिस संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी ठाणे पोस्ट सुप्रिंटेंडंट समीर महाजन यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे। यावेळी सीताराम राणे, विकास पाटील, रविराज रेड्डी, हरीश पुणेकर, समीर नार्वेकर उपस्थित होते। ठाणे शहरात अनेक ठिकाणी पोस्ट ऑफिसची कार्यालय आहेत। या पोस्ट ऑफिसमध्ये सतत ज्येष्ठ नागरिकांची आणि महिलांची ये-जा असते। विविध प्रकारची छोटी मोठी कामं घेऊन आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता अनेकांना पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागतो। मात्र या ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्याचबरोबर इतर समस्या लक्षात घेता आज आमदार संजय केळकर यांनी संबंधित पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विविध समस्यांबाबत चर्चा केली। आज पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर आम्ही ठाणे शहरामधल्या निरनिराळ्या पोस्ट ऑफिसेसच्या संबंधामध्ये बैठक घेतली। एका बाजूला ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे पोस्ट ऑफिसची निरनिराळ्या ठिकाणी अवस्था जी आहे ती अतिशय फारच अडचणीची आहे। या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे 50 वर्षापासून आहे। आता सँडोज कंपनी पण गेली, वस्ती तर नवीन आली, तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अमेनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरिबांचं ठिकाण आहे। म्हणजे गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांनाच, परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, ती अद्ययावत झाली पाहिजेत, या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय। वर्तकनगरला आज पोस्ट ऑफिसच शिल्लक नाही। वागळे इस्टेट भागामध्ये पोस्ट ऑफिसच नाही आहे। वागळे इस्टेटच्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिससाठी यायला लागतं। हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुठलंही पोस्ट ऑफिसचं काम पडलं थेट म्हणजे किती खर्च पडेल त्यांना रिक्षा किंवा बसने, आणि त्यामुळे वागळे इस्टेटला देखील पोस्ट ऑफिस स्वतंत्रपणे होणं गरजेचं आहे। त्यासंबंधीही माझी चर्चा झाली आमच्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी, शासनाशी देखील काही वेळ पडेल तेव्हा त्यांच्याशी बोलून ही सगळी पोस्ट ऑफिसेस जी आहेत ती कशी अद्ययावत होतील याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। अनेक विषय आहेत की जी पोस्ट ऑफिस डागडुजी करण्याकरता आवश्यक आहे, त्या ठिकाणची डागडुजी आवश्यक आहे, पण ही जगवण्याकरता, ही वाढवण्याकरता लोकांची एक महत्त्वाची ही एक गरज पोस्ट ऑफिस आहे। त्याच्यामुळे ती गरज पूर्ण करण्याकरता आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत आणि पुढच्या 2 वर्षामध्ये संबंध ठाणे शहर म्हणजे सर्व महापालिका क्षेत्रात ही पोस्ट ऑफिस जी आहेत ती अद्ययावतरित्या उपलब्ध करण्याचा आमचा संकल्प आहे। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय
या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महापालिकेचा 10 लाखांहून अधिक मालमत्ता कर थकवणाऱ्या आस्थापनांच्या दरवाजाबरोबरच ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणीही ढोल ताशे व बँड वाजवावेत अशी मागणी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना अनधिकृतपणे बांधकामांची माहिती होण्याबरोबर माफियांनाही काहीसा आळा बसू शकेल असं वाघुले यांनी म्हटलंय. मालमत्ता थकीत बाकीदार बिगर निवासी आस्थापनांच्या मालमत्तांच्या दरवाजा ढोल ताशांसह बँड वाजवण्याचा सुप्त निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे नौपाडा कोपरी प्रभाग समिती निर्णयाची अंमलबजावणी यांनी सुरू केली आहे. एकीकडे मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे महापालिकेचं उत्पन्न घटलं असताना ठाणे शहरात सुरू असलेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं दिसून येत आहे. एक 7 मजली अधिकृत इमारत बांधल्यानंतर महानगरपालिकेच्या तिजोरीत सुमारे 1 कोटी रुपयांचा महसूल जमा होतो. मात्र सद्यस्थितीमध्ये दुर्दैवाने शेकडो अनधिकृत बांधकामांना अभय दिले जात असल्याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. नगरपालिकेच्या वतीने जे थकबाकीदार मालमत्ता धारक आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी उपायुक्त अतिक्रमण निष्कासित अधिकारी शंकर पाटोळे यांनी एक अभिनव उपक्रम ठाणे शहरात राबवला. ज्यांची थकबाकी 10 लाखाच्या वरती आहे त्यांच्या इमारतीच्या समोर, त्यांच्या दुकानाच्या समोर त्या ठिकाणी ढोल लेवून त्या ठिकाणी थकबाकीदार जे मालमत्ता मालक आहेत ज्यांची थकबाकी आहे 10 लाखाच्या वरती, त्यांनी ती थकबाकी भरावी याच्याकरता त्यांच्या प्रॉपर्टीच्या समोर जाऊन त्या ठिकाणी ढोल वाजवले. हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे, चांगला आहे. माझा प्रशासनाला एकच सवाल आहे, असाच उपक्रम राबवताना ठाणे शहरामध्ये जिथे जिथे अनधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत त्या इमारतीच्या बांधकामामुळे शहर विकास विभागाचं एका इमारतीच्या मागे कमीत कमी 1 ते 1.5 कोटी रुपयाचं नुकसान होतं. आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या याच्यावर आर्थिक बोजा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि माझं प्रशासनाला आणि उपायुक्त शंकर पाटोळे हे अतिक्रमण मुख्यालयाचे प्रमुख आहेत, त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जिथे जिथे अनधिकृत बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी ती बांधकाम निष्कासित करण्याची जबाबदारी ही शंकर पाटोळे साहेबांची आहे. आता जिथे जिथे ज्या ज्या प्रभाग समितीमध्ये ही बांधकामं चालू आहेत त्या बांधकामाच्या समोर जाऊन असेच ढोल त्यांनी वाजवावे असं मी प्रशासनाला पत्र दिलं, आयुक्तांना पण दिलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण याबाबत पत्र देऊन कळवलं आहे की ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतीची बांधकामं चालू आहेत. ही बांधकामं वेळीच त्या ठिकाणी तोडली तर त्या ठिकाणी प्रशासनावर ताण येणार नाही आणि शहरामध्ये जे नागरिक पाणी आणि कचऱ्याची समस्या निर्माण त्या ठिकाणी झाल्यामुळे हा जो काही भार आहे हा ठाणे महापालिकेवर येणार नाही आहे. त्यामुळे वेळीच ही अनधिकृत बांधकामं तात्काळ निष्कासित करायला पाहिजे असं पत्र मी देवेंद्रजींना दिलं आहे. भारतातील प्रत्येक घर, प्रत्येक उद्योग कार्बन न्यूट्रल व्हावा हे आपलं ध्येय आहे. तेव्हा हवामान बदलण्यासाठी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल घडवून इतरांनाही या कृतीबद्दल सांगा. त्यामुळे आणखी 10 जण प्रभावित होऊन खऱ्या अर्थाने परिवर्तनाची सुरुवात होईल असा कानमंत्र आंतरराष्ट्रीय युवा पर्यावरण संशोधक प्राची शेवगावकर यांनी दिला आहे. ठाण्यामध्ये आयोजित केलेल्या 39व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुरुवारी उमटताना 26 वर्षीय प्राची हिने हवामान बदल जबाबदारीतून संधीकडे या विषयावरती ठाणेकरांशी संवाद साधला. या प्रसंगी व्यासपीठावरती व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे, माधुरी तामणे उपस्थित होते.
तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक सुरेश कांबळे, दीपक जाधव, शरद पुरोहित, माजी उपमहापौर सुभाष काळे, टीजेसबीचे शरद गांगल, विद्याधर वेंशप्पायन, आशाताई कुलकर्णी, निलिमा डावकरे इत्यादींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. आणि मला विचारलं की क्लायमेट चेंज ही एवढी मोठी समस्या आहे, त्याबद्दल माझ्यासारखी सामान्य मुलगी काय करू शकते. आम्ही आधी बघायला लागलो की हे नक्की होतंय कशामुळे. आपल्या क्लायमेट चेंजबद्दल जागतिक तज्ज्ञांनी शिकवली नाही अशी एक गोष्ट मला एका शेतकरी आजोबांनी शिकवली. म्हणजे आता माझ्या हातातलं हे पेन आहे, त्या पेनला आपण समजूया पर्यावरणाचं संतुलन. जसं जसं आपण थोडे थोडे हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतोय तसं पर्यावरणाचं संतुलन बिघडत जातंय. अजून हरितगृह वायूचं उत्सर्जन केलं, अजून बिघडायला लागलं, तर आपल्याला थोडे थोडे परिणाम दिसायला लागले. म्हणजे कुठे पूर येतोय, कुठे दुष्काळ येतोय, कुठे बळवे पेटतायत. हळूहळू संतुलन जास्त घरी वीज वापरतो. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडून कार्बन डायऑक्साईड सारख्या हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं. आणि फक्त आपल्या कृतींमधूनही नाही तर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेतो. आपल्याला जसं कार्बन फुटप्रिंट असतं तसं प्रत्येक वस्तूलाही तिचं कार्बन फुटप्रिंट असतं. म्हणजे मी हा स्कर्ट घेतला, वापरतो आणि फेकूनही देतो. त्या कृतींमधून, त्या वस्तूंमधून हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं. आणि हे हरितगृह वायू, कार्बन डायऑक्साईड, मिथेन असे वायू सूर्याची उष्णता वातावरणात पकडून ठेवतात. आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. यालाच आपण हवामान बदल आणि क्लायमेट चेंज म्हणतो. आता यामध्ये 2 आकडे महत्त्वाचे आहेत. लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली. फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले. कोणत्याही पदापेक्षा 2,39,00,000 लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हीच ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. ठाणे, पालघर, अकोला, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहिल्यानगर, नागपूर या जिल्ह्यातील उबाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आप पार्टीतील हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो सरपंचांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड मजबूत झाली आहे. ठाकरे गट, सलमान शेख उपशहर प्रमुख ठाकरे गट, प्रकाश काचोळे उपशहर प्रमुख ठाकरे गट, किसन भालेराव कामगार आघाडी ठाकरे गट, उदय सोनवणे विभाग प्रमुख ठाकरे गट, सागर सोनवणे विभाग प्रमुख ठाकरे गट, किशोर पंडित विभाग प्रमुख ठाकरे गट, संगीता पाटील उपशहर संघटक महिला आघाडी ठाकरे गट, संगीता सावंत उप महिला आघाडी ठाकरे गट, अनिता लाडे शहर संघटक ठाकरे गट, रामभाऊ शिंदे उपसरपंच भरंबा ठाकरे गट, साईनाथ पाटील वेताळ माजी नगरसेवक संभाजी महानगरपालिका ठाकरे गट. त्यानंतर राजू राठोड आहे उपतालुका प्रमुख, राजू गोलाईत आहेत सरपंच, काकासाहेब कवडे सरपंच, गुलाबराव साळुंके विभाग प्रमुख, रामराव राठोड सेवानिवृत्त PSI आहेत, राजू भिसे शाखा प्रमुख, गंगाधर कळवणे ग्रामपंचायत सदस्य, लक्ष्मण गवळी सरपंच, त्र्यंबक आमले शाखा प्रमुख, विश्वास मनगटे विभाग प्रमुख, ज्ञानेश्वर मोहिते नागपूर शाखा प्रमुख, राजू कदम रघुनाथ कातेवार पंचायत समिती सदस्य, श्यामराव राठोड सरपंच, रमेश राठोड शिवसैनिक, संजय सुनील पवार, संतोष बनकर, अक्षय केवट, नितेश क्षीरसागर, फैसल शेख, रोहित महाजन, गणेश फुले, विशाल खरात, अभिषेक राठोड, रुपेश राजू राठोड, शेजल डोंगरे, तेजस जाधव, तन्मय नलावडे, विकास बनकर. नंतर कन्नड विधान छत्रपती संभाजीनगर सुभाष तेजराव निकम, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगरचे आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख सुभाष निकम यांच्यासह संपूर्ण आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. अंकुश मोकासे, अमोल पाटील, शेख इम्रान, गोरक्षनाथ जारवाल, विठ्ठल विजय घाणे, रामू शिरसाट, कृष्णा वाकडे, सलीम शेख, राजू भोसले,
दत्तात्रय गोंगे, असलम पठाण, साहेब पठाण, सागर पवार हे पूर्ण आप आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगरची सगळी कार्यकारिणी आज मान्य साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. संभाजीनगर पटकन या चला. करवसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेने अनोखी शक्कल लढवली असून करदात्यांच्या दरामध्ये चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर भरणा करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे. अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून कर वसुली सुरू केली आहे. ज्या आस्थापनांची किंवा दुकानदारांची 10 लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे त्यांच्या दारात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे. ही कारवाई ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट 857 कोटी रुपये असून आतापर्यंत 576 कोटींची वसुली झाली आहे. तर पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य 225 कोटी रुपये असून त्यापैकी 80 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पालिकेचे माननीय आयुक्त साहेबांनी आढावा बैठक घेतली आहे. आढावा बैठक घेतली होती. आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे 10 लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत. अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात, विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा. सवलती बी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत. आपण एका ठिकाणी आलो आहे, जवळजवळ 36,52,000 आहे. आपण ही कारवाई करतोय 10 लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत, एरियर्स आहेत, अशा ठिकाणी आपण ही ॲक्शन इनिशिएट केलेले आहे. वारंवार विनंत्या करूनसुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेकडे येत नाही आहे. त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून MSFचे जवान आहेत, महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत, अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या 10 लाखाच्या वर उत्पन्न आहेत, ज्याला 10 लाखाच्या वर ज्यांचे थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे. आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतो आहे आणि विनंती करतो आहे महानगरपालिकेकडे आपण लवकरात लवकर मालमत्ता कराची थकबाकी आमच्याकडे जमा करा. महानगरपालिकेकडून सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना फक्त प्रत्यक्ष व्हिजिट करून विनंती करतो आहे. त्याचबरोबर आम्ही त्यांना भेट देतो आहे आणि यानंतर जर नाही भरले तर शेवटी आपण जप्ती करणे, त्याचबरोबर सील करणे, दुकान सील करणे, बंद करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे, अशा प्रकारच्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, कारवाई आहेत, ते आम्ही इनिशिएट करतो. सर, आताच्या असे किती आस्थापना आहेत की त्यांनी अजून आता आमच्या हातामध्ये जी यादी आहे जवळजवळ 35ची यादी आम्हाला आपला उपलब्ध झालेली आहे आज. तर या 35च्या यादीप्रमाणे आज आम्ही करतो आहे आणि पुन्हा उद्या परवा ही अशीच कारवाई आमची कंटिन्यू राहणार आहे. आपल्याला विनंती आहे नागरिकांना, त्याचबरोबर आस्थापनाधारकांना की महानगरपालिकेचं जे काही थकीत आहे किमान 10 लाखाच्या वर, तर अशा महानगरपालिकेकडे आपण ताबडतोब हे थकबाकी भरावीत. ज्यांचे एरियर्स आहेत यांनीसुद्धा महानगरपालिकेकडे भरण्याची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो, आवाहन करतो.